आम्ही CSTला आलो आहोत. इकडे गावच्या गाडी सुटतात आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत. उषा, आर यू एक्सायटेड? आणि पुढे काही बाकी सगळे भावंड आम्हाला पुढे जॉईन होणार आहेत ठाण्याला आणि पनवेलला. आणि मग पुढे आम्हाला भाईकाका पिक करायला येणार आहेत रत्नागिरीला. सो पुढे मी तुम्हाला आमचा व्हिडिओ कंटिन्यू दाखवत राहील की कसं आम्ही गावी चाललो आहे आणि आजोबांना आम्ही सरप्राईज देणार आहोत. सो हे लोक आम्हाला ठाण्याला जॉईन झालेले आहेत. हायकर, पूर्वा आणि हे माझे कझन्स आहेत. आणि हा माझा कोण लागतो? भाव. भाऊ नाही लागत, पागल, भाचा लागतो. हाय बोल, नाही यूट्यूब चॅनल आहे. ओके. तो विवेकदा आलेला आहे. ओ माय गॉड, ट्विनिंग करतायत आहेत वाटतं. हे माझे दुसरा भाऊ आहे. हाय बोल माझ्या यूट्यूबला. हाय बोल बहिणी. बहिणीने मस्त आहे की आम्हाला ऑमलेट ब्रेड बनवून आणलेला आहे खायला. सो आता आपण रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या इथे आहोत आणि आम्ही सगळे इकडे आलो आहोत, जमा झालो आहोत आणि आता मला भाई काका पिकअपसाठी येतात आहे आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करेन. सोबत तुम्ही इकडचा परिसर बघायला पाहिजे. खूप छानपैकी डेव्हलप केलेलं आहे. पार्किंगची सुविधा पण चांगली केली आहे, ट्रॅफिक होत नाही. आणि आतून सुद्धा खूप छान प्रकारे त्यांनी डेव्हलप केलं आहे. तिकडे आरामाची सोय पण आहे. हे बघा, असं वाटत नाही हे साधारण स्टेशन आहे. एअरपोर्टवाली फिलिंग येते. हे शॉपिंगसाठी पण बरंच काय आहे. हे एकदम वुडनच्या गोष्टी बनवलेल्या आहेत. जर तुम्हाला काय शॉपिंग करायची असेल एकदम लास्ट मोमेंटला मुंबईला जाताना तर तुम्ही इथे शॉप करू शकता. काका हाय करा, हाय करा. आणि आमची टेम्पो ट्रॅव्हलर आलेली आहे. कम ऑन गाइस, चला पटापट भरा. आणि आता आम्ही रिक्षाने पाठी जरा सामान घ्यायला थांबलेलो. रिक्षाचा आवाज. बाबा हॅपी बर्थडे. तुम्हाला कसं वाटलं? आम्ही अचानक आलो, भयानक आलो बर्थडे करायला तुमचा. हा, हार्दिक शुभेच्छा. आशीर्वाद. मग द्या ना, तुमचाच आशीर्वाद घ्या. हातपाय ना. बाकी सगळे आले, भेटलात तुम्ही त्यांना?